केलं का जे जा मित्रांनो, सध्याला आपण अंतवली सरटी मधील जरंगे पाटलाच्या उपोषणस्थळी आहोत आणि इथं उपोषण करते या जरंगे पाटला सोबत काल उपोषणाला बसले आहे आणि आज जरंगे पाटलाचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि हे दादा इथं उपोषणाला बसले आणि ते एका गावचे सरपंच आहे विशेष म्हणजे, आणि ते नेमकी इथं उपोषणाला स्वतः बाज घेऊन पूर्ण तयारीने सगळं काम सोडून इथं उपोषणाला बसलेत. त्यांच्याशी आपल्याला बरंच बोलायचं आहे, तर आपण त्यांना बोलूया. काय सांगाल दादा तुम्ही? आम्ही दादांनी जसं आव्हान केलं की 25 तारखेला उपोषणाला सामूहिक बसायचं आहे आणि येत असताना स्वतःची बाज असेल किंवा खाट असेल किंवा जे काय समजा हातराय पांघरायचं असेल, येणाऱ्या लाखो लोक येणार आहात इथं उपोषण करते, त्यामुळे सोय होईल असं नाही, काहींची गैरसोय होईल, त्यामुळे आपोआपलं हातरायला पांघरायला घेऊन या आव्हानाप्रमाणे आम्ही बाज स्वतःची व पांघरायला हातरायला घेऊन आलो. आम्ही काल उपोषणाला बसलो. तुमचं नाव सांगा आणि तुमचं गाव सांगा एकदा. माझं नाव अशोक राजेंद्र पोकळे, माझं गाव चिंचाळा, माझा तालुका आष्टी, माझा जिल्हा बीड. काय काम करता तुम्ही? मी समाजसेवक करतो आणि गावचा सरपंच पण आहे. त्याचप्रमाणे आता दादांबरोबर जवळपास 2 वर्ष झाला आहे दादांसोबतच काम करत आहे. समाजासाठी जे हाताला येईल ते काम करतो. दादा ज्यावेळेस बोलवतील, दादा ज्यावेळेस हाक देतील त्यावेळेस दादांकडे येत असतो आम्ही. दादांचे ज्या वेळेस उपोषण झालं त्यावेळेस आम्ही पहिल्या वेळेस 9 दिवस मी उपोषणाला बसलो, दुसऱ्या वेळेस 4 दिवस उपोषणाला बसलो. दादांचे जे आपली मराठा समाजाची मोठी सभा झाली 14 तारखेची मागच्या, तर त्या 14 तारखेच्या सभेला मी आष्टी तालुका जवळपास 150 गावांमध्ये जाऊन जनजागृती केलेली आहे सायकलवरतीच. त्याचप्रमाणे आष्टी तालुक्याची, आष्टी पाटोदा व शिरूर तालुक्याची घोंगडी बैठक झाली पिंपळवंडी येथे, त्यावेळेस 70 गावांमध्ये जाऊन मी सायकलवरती जनजागृती केलेली आहे. त्याचप्रमाणे जो आपला 18 पगड जाती धर्माचा नारायणगडावरती दसरा मेळावा झाला, त्या दसरा मेळाव्यासाठी पण 250 गावांमध्ये जाऊन सायकलवरती जनजागृती केली. एकदा सायकलवरती घर सोडल्याच्या नंतर 15-20 दिवस घराचं व घरच्यांचं कधीही पाठीमागं बघितलं नाही आम्ही की घरी काय झालंय, कसं झालंय. सर्व समाजासाठी झोकून घेतलेला आहे. समाजासाठीच इथून पुढचंही आयुष्य समाजासाठीच घालायचं आहे, हे ध्येयाने मी समाजाचं काम दादांबरोबर करत आहे. दादा म्हणतील तसंच, दादा जो आदेश देतील तेच आमचे पाऊल असतील पुढचे. सध्याच्या चालू घडामोडीवरती तुम्ही काय सांगाल? सध्याच्या चालू घडामोडीवरती म्हणजे दादांना पण आणि समाजाला पण आशा आहे की आता नवीन सरकार आलेलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब काहीतरी निर्णय घेतील. मागच्या सरकारमध्ये म्हणत होते की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहात, शिंदे साहेब म्हणायचे की देवेंद्र फडणवीस साहेब आरक्षण देऊन देत नाहीत, असं चर्चा होती. त्यामुळे आता फडणवीस साहेबांकडेच सारा आहे, गृह खातं फडणवीस साहेबांकडे आहे. आपल्या जे सर्व बांधवांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते खातं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ही फडणवीस साहेबच आहेत. जे काय करायचं आहे ते फडणवीस साहेबच करणार आहेत आणि 100% विश्वास आहे की फडणवीस साहेब या मराठ्यांचे मन जिंकून मराठ्यांना आरक्षण देतील. त्याचप्रमाणे मराठ्यांवरती जे काय गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व गुन्हे पाठीमागे घेतील अशी अपेक्षा सर्व मराठा बांधवांना तर आहेच. त्याचप्रमाणे दादांनीच काल हे केलेलं आहे की आवाहन केलेलं आहे की फडणवीस साहेब 100% मराठा समाजाच्या बाजूने आरक्षण देतील. विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की जरांगे पाटलाच्या आंदोलनाला धार राहिले नाही आणि आता ते आंदोलन अर्धवट सोडून देत आहेत. विजय वडेट्टीवारला म्हणावा, अंतरवलीमध्ये येऊन पहा धार आहे का नाही, महाराष्ट्रात फिरता का. विजय वडेट्टीवारला म्हणावं, तुझ्या ह्या बोलण्यानेच तर त्या काँग्रेसचं वाटोळ झालंय सर. असले काँग्रेसवाल्यांनी विजय वडेट्टीवार सारखे हाकलून दिले पाहिजेत, कारण त्या काँग्रेसचं वाटोळ केलं विजय वडेट्टीवारने. विजय वडेट्टीवार हा 6 महिन्यातून एकदा टीव्हीवर दिसतो. विजय वडेट्टीवार हा याचं काय नाव घेण्यालायक माणूस आहे का? तो का लायकीचा आहे का? त्यांनी पाटलांवरती काय बोलायचं त्याची लायकी आहे का? जरांगे पाटील हे कोण आहेत, कसे आहेत त्याला अजून माहित नाहीत. आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनाला धार राहिली नाही असं जर त्याला वाटत असेल तर त्यांनी एकदा अंतरवलीत येऊन पाहावे, त्याच बरोबर मग त्याला कळेल की धार आहे का नाही. पण विजय वडेट्टीवार जे बोलले ना, त्यांना म्हणावं परत असं बोलू नका, कारण तुम्हाला महाराष्ट्रात फिरवून देणार नाही मराठा समाज.
आता तुम्ही स्वतः सरपंच आहात. आता बीडमध्ये आता थोड्या दिवसापूर्वी संतोष अण्णा देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली आणि सध्याला त्या बीडच्या घडामोडीवर तुम्ही काय सांगाल? जे मागच्या महिन्यामध्ये संतोष अण्णा देशमुख यांचे निर्घृण अशी हत्या झाली हे निंदनीय आहे. कारण एका लोकप्रतिनिधीवरती जर असं, एका गावच्या लोकप्रतिनिधीवरती जर असं निर्घृण हत्या करण्याची जर होत असेल तर का, तर एक बौद्ध समाजाच्या बांधवाला वाचवण्यासाठी गेल्यामुळे जर त्याचा खून होत असेल तर मग या महाराष्ट्रामध्ये लोकशाही किंवा कायदा सुव्यवस्था आहे का नाही असं एक सरपंचाला म्हणजे लोकप्रतिनिधींना वाटत आहे. त्याचबरोबर मी जे काय समजा मारेकरी असतील, बीड जिल्ह्यामध्ये जो जातीवाद पसरवला गेला जात आहे हा जातीवाद कुठेतरी थांबला पाहिजे आहे. आणि जे कोणी ह्या मारेकऱ्यांना बळ देत आहे त्यांना पण माझं या मीडियाच्या माध्यमातून एक आव्हान आहे की आपण जे आपले कार्यकर्ते आहात ते त्वरितच कुठेतरी त्यांना आळा घालावा अशी मी या मीडियाच्या माध्यमातून एक आवाहन करतो. आणि संतोष अण्णा देशमुख यांना 100% न्याय भेटणार आहे. कारण हे प्रकरण सर्वांचे लाडके संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी हातात घेतलेला आहे. त्यामुळे तिथं कुणालाही कुणीही चॅलेंज करू शकत नाही. कारण पाटील म्हणल्याच्या नंतर सर्वांनाच माहित आहे की काय करू शकतात जरांगे पाटील. तुम्ही स्वतः एक सरपंच आहात आणि दुसऱ्या एका सरपंचाची हत्या केली जाते, त्यावर काय सांगाल? तुम्हाला भीती वाटत नाही का? असं काम करत असताना मग भीती वाटते ना. कारण जर समाजात कुठंतरी एखाद्या गरीबावरती अन्याय होत असेल, आम्ही जर न्याय द्यायला गेलो असेल तर न्याय देत असताना जर समोरचे जर येऊन जर समजा आपल्याला मारहाण करून मारित असतील तर 100% भीती वाटतेच ना. कसं सरपंचाने नेमकं कसं काम करायचं? सरपंच हे गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठीच असतात. सरपंच कशासाठी असतात की बाबा जेणेकरून ज्या गोरगरिबावरती अन्याय होईल, ज्या गोरगरिबाला काय जी आडी अडचण असेल ती आडी अडचण सोडवण्यासाठी सरपंच असतात. आणि ती आडी अडचण पण सोडायची नाही का सरपंचांनी? अशा गुंड वृत्तीच्या लोकांमुळं नेमकं कसं राहायचं? सदावर्ते असंही म्हणाले की नाही का पाटलात जे आंदोलन आहे ते स्टंटबाजी आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? त्या सदावर्तेला माझं तर एक म्हणणं आहे की मीडियाच्या सर्व बांधवांना विनंती आहे की त्या भांगार सदावर्त्याचं नाव पण घ्यावं नाही. कारण त्याला काय करतोय आपण? प्रसिद्धी देतोय. त्याचं ते गॉगल कुंकड, त्याची ती आमची बहीण म्हणून आपण, त्याची बायको, त्याची ती कुंकड, तो राहतो कसा, त्याची लायकी का दादांवरती बोलण्याची? ते उगत स्टंट करतोय. दादां म्हणजे कसं आहे, सूर्यावरती थुकल्याच्या नंतर थुका काय होतो तुम्हाला माहिती, त्याप्रमाणे त्याला प्रसिद्धी मिळवण्यासाठी तो फक्त दादांचं नाव घेतोय. त्या कुत्र्याने दादांवरती बोलावं पण नाही. माझं हे तर स्पष्ट मत आहे. धन्यवाद. पाटलाचं 8 उपोषण आहे आणि तुमचं किती आहे? दादांसोबत माझं हे 3रं उपोषण आहे. कारण पहिल्या वेळेस मी 9 दिवस उपोषण केलं. त्याचबरोबर आम्ही दुसऱ्या वेळेस धामणगाव मध्ये आमचेच बांधव होते साई शेटपोकळे म्हणून, आम्ही दोघांनी मिळून 4 दिवस उपोषण केलं. दादांबरोबर हे आमचं 3रं उपोषण आहे. दादा जोपर्यंत थांबणार नाहीत तोपर्यंत आम्ही पण थांबणार नाहीत. दादांना आमचा सर्व म्हणजे गावकऱ्यांचा, चिंचाळा गावकऱ्यांचा पाठिंबा आहे आणि दादांसोबतच आहोत आम्ही सर्व. चंद्रशेखर बावनकुळे म्हणले की नाही का आम्ही आरक्षणाबाबत सहमत आहोत, याबद्दल तुमचं काय म्हणणं? चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं जर असं मत असेल तर मग त्यांनी देऊन टाकावं ना आरक्षण. कशाला माणसांना मोकारच समाजाला तिळ तोटावं लावा. आज जवळपास 150 ते 200 समाज बांधव इथं उपोषणाला बसलेत कालच्यापासून. यांचे कशाला अंत पाहताय तुम्ही? बावनकुळे साहेब, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर सर्व सरकार जर समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने असेल तर तुम्ही लगेच GR किंवा आदेश काढलेला आहे ते मंजूर करून सर्व समाज बांधवांना आरक्षण द्यावे. कारण हे जे सर्व मराठा आणि कुणबी एकच आहे असं तुम्ही आज कालच्या मीडियाच्या बांधवातून, आता मी तर काय पाहिलं नाही पण मीडियाचे बांधव म्हणत आहात त्याप्रमाणे तुम्ही जे काय आरक्षणाच्या बाजूने सरकार आहे तुम्ही ताबडतोब आरक्षण द्यावा. हे एक मराठा सेवक म्हणून माझी पण विनंती राहील तुम्हाला. धन्यवाद. तुम्हाला